गांधी जयंती. हा काय योगायोग म्हणायचं काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं कमी होत चालली. जो लढेल तो तुरुंगात जाईल. ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झाली. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला. आपण केलाच पाहिजे. तो लागू होऊ देता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलाच्या मंडळींची मताशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही. सगळ्या संघटना जर कोणी अति डावे कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखतो. आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखील काही कारण सांगणार असाल तर उदाहरणार्थ सांगतो कसं काही वापर होतं. सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त. सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडण्याची थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उद्धार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं. ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तूपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते. करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढटकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे काय त्याला जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून राजपथाखाली आत्महत्या केली. जा एक वर्षाचं बाहेर पडणार. हा जनसुरक्षा कायदा, हम करेंगे कायदा, तोच आपल्याला तोडून टाकायचा आहे. तोच तोडून टाकायचा टाकायलाच पाहिजे. कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते. पण त्यांच्यावर आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात. एका शिष्टमंडळाने ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं ह्या जरा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईने चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला कळेल. एक गोष्ट तुम्हाला सांगितलं, एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही, दुराचाराने सुद्धा संबंध नाही. 3 वर्ष मणिपूर जळते. आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची हिंडवडी निघते. ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटतं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं, हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजींनी भाषण केलं, मणिपुर के नाम में ही मणि है. और ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथे कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यात पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणि है, त्याच्याला जाता तिकडे.
ही जी यांची सगळी कृती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो, काय जीव असतो, सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा. वाटेल तसा वेडा होता तसाच असतो, जिकडे लागला तिकडे युक्ती करतो, झालं का की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात असले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो, म्हणून अमिबा म्हणतो. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्याचा सर्वे, म्हणून मी त्याचा कागदच घेऊन आलोय. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचे कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, व रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंत विश्वकर्मा शर्मा आणि डाव्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब डावे फडणवीस म्हणून विसावे आले असते. अहो येणार कसे? सगळे बदबदपुरी करून ठेवलेली आहे. काय केलं ते तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये फाट टाकली, अधिकाऱ्याला पकडला ना बिहार. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्ताला पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजकोष बॅगा उड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत. त्यांना याला हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य, हाताचं ठरवा. आणि म्हणून मला आरएसएस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न. हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद बोलले काय तरी. कारण आता निवडणूक आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावा, जनता वाटच बघते. कारण येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळणी सगळेजण बघतायत, आजची मुंबई बघते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुटतंय, मोनो रेल्वे लागते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोलून हे पुन्हा दिलेलं जातं. आणि मग जसं निवडणुका जवळ येत आहेत तसं भाजपवाले त्यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागले. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील एवढ्या. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणताही असू शकतो. आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हा माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला भागवतांना विचारायचंय. आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्याने मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयाने करून देऊन टाकाल. जानवर घालाल, तिथे ठेवाल आणि अदानीला समर्पयाने.
ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपचा परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्या हिंदुत्वाच्या जपता करा. पहिला जे तुमचं फडकं आहे, फडकंच आहे, तो भगवा असू शकत नाही. कारण भगवा शिवसेनेच्या हातामध्ये, शिवसैनिकांच्या हातामध्ये. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेलेचे पट्ट्यावर 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष सरकारने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विषारी सगळी फळं त्या झाडाला लागलेले. आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल. पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो की ब्रह्म राक्षस शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवर ब्रह्म राक्षस शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षाचे त्यांची वाक्य आहे, मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे प्रेमीच्या चेहऱ्यापासून ओरडणारे भाजपकडे त्यानंतर मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढं तर थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत 2022 ची बातमी काय आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. भाजपच्या विचारांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणाले तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले. आमच्या अंगावरती अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा, आम्ही अभिवादन बोलतो ते एवढ्यासाठी बोलतो ना, आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसंही वावरतोय, कसंही वाढतोय, कसंही पसरतोय. आणि जरा मला बोलण्याने इकडून भाषा करा. हे एवढं पण नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग हे तुमचे जे केलेले पट्टे करतायत हिंदू मुस्लिम, आम्ही जे शब्द परत त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी त्यांना हे भाजपवाले पाकिस्तानाचे अतिरेकी बहीण बोलले होते की सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा. कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानाची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किस बानोवरती अत्याचार करणाऱ्यांनी तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय. आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. एका बाजूला बटाके तो बटाके म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण मुस्लिम घरात न्यायचं. काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? स्वतःच तपासून घ्या. हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही बघून घ्या. आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय. काल परवा झालेली क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस
क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान कशाला स्वतंत्र केली तुम्ही? ऑपरेशन सिंधू. तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू आहे घाल गोळी, हिंदू आहे घाल गोळी. एक तर तुमचं सरकार तिकडे 10 वर्ष बसले, तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये. या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता. म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो, ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो. ही तुमची घराण्याची